नमस्कार मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण परळी वैजनाथला जाण्यासाठी पुण्यावरून ट्रेन घेतली. त्यानंतर आपण लातूरमधून मित्राच्या गाडीवरती परळी वैजनाथला निघालो. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहे परळी वैजनाथला. परळी वैजनाथ लातूरमधून 70 किलोमीटर आहे. तर आता आपण ते दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. त्यानंतर आपण लाईनीमध्ये उभं राहिलो. विकेंड असल्यामुळे थोडी जास्तच गर्दी होती ज्योतिर्लिंगसाठी. आणि ते थोडे जाण्याच्या रांगा थोडे वेगळेच होते, त्यामुळे थोडी चक्कर आल्यागतच होत होतं. हे त्याचे मेन गेट आपले अंदर जाण्यासाठी ज्योतिर्लिंगचे. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर एक निदर्शनात आले की सर्व लोक इथे जे मेन गेट आहे त्यावरती झेंडूची फुले टाकत होते. तर त्यांची एक श्रद्धा होती की जर झेंडूचे फूल त्यावरती अडकले तर देव आपल्याला पावेल, असे त्यांची श्रद्धा होती. त्यासाठी ते कंटिन्यू प्रत्येक लोक तिथे झेंडूचे फूल टाकत होते. मित्रांनो, फायनल आपले महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्लिंग झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 4 ज्योतिर्लिंग आहेत. पहिले आपले भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, आपले कृष्णेश्वर आणि चौथे आहेत हे परळी वैजनाथ. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.